सकाळी सकाळी उठली मॅडम आणि उठल्या उठल्याच खेळायला बसली. पूर्ण आपल्या खेळण्यांचा पसारा घेऊन बसली मॅडम बेडवर. मी आपले गाणे पाहत पाहत कामं करत होती. त्यानंतर मग स्वयंपाक केला. स्वयंपाकामध्ये दुपारच्या स्वयंपाकात बनवली होती पालकची भाजी. पालकची भाजी माझ्या हाताने माहिती नाही, नेहमीच खूप तेल होऊन जातं त्यामध्ये. आणि बघा वेगळं काढल्यानंतर पण त्याच्यामध्ये दिसतच होतं तेल. त्यानंतर मग बनवले थिरष्कासाठी फ्रेंच फ्राईज, कारण तिने जेवण केलं होतं वरण भात, पण मॅडमला काहीतरी वेगळं खायचं होतं. सो तिला बनवून दिले फ्रेंच फ्राईज. ती घेऊन गेली आपले फ्रेंच फ्राईज आपल्या आजीच्या इथे. त्यानंतर मग दुपारी काव्य आली आणि काव्य आल्या आल्याच नाचायला लागली, कारण ती सांगायला लागली मला मम्मा 3 दिवसाच्या सुट्ट्या आहे, फ्रायडे सॅटर्डे संडे. फ्रायडेला पण सुट्टी होती. सो तिची म्हणजे मजाच मजा होती आता 3 दिवस, म्हणून मॅडम नाचत होती. त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाली. मग तिला दिले जेवण करायला. जेवण केलं तिने आणि मग ती झोपली, कारण मग कसं लगेचच मग 5 वाजता ती उठते, अभ्यासाला बसते. 7-7:30पर्यंत अभ्यास झाला की मग कराटे क्लासला जावं लागते तिला. सो झोपली. मग मी भिजवली होती उडदाची डाळ, त्यांना दोघींना पण बनवून दिले उडदाच्या डाळीचे पकोडे. आधी खूप बनवायची, काव्य खूप मागे लागली होती भरपूर दिवसापासून की मम्मा बनव. सो तिच्यासाठी बनवले उडदाच्या डाळीचे पकोडे. दोघींनी पण मिळून मस्त खाल्ले. त्यानंतर मग काव्य गेली क्लासला. तिकडनं आली तर तिला जायचं होतं बड्डे पार्टीला गेली ती. तिकडनं नाश्ता घेऊन आली. सो तिने नाश्ता केला तो घरी बसून. असा होता माझा दिवस. रात्री झोपायच्या आधी मी दूध गरम करणे, पुन्हा गॅस ओटा क्लीन करून, भांडे वगैरे क्लीन करून ठेवले आणि बदाम वगैरे भिजवले.